कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। रायगडच्या महायुतीत सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांचा वाद दिवसेंदिवस पेटत आहे। सुनील तटकरे यांनी सरकारी पडजमीन जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी धरून लाटली असे आरोप आता आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्यानं राजकीय खळबळ उडालेली आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट सातबारा दाखवत सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। तटकरेंचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेली आहे। हा सातबारा मूल सातबारा हा सरकारी आकारी पडचा होता। त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या नावावर ऑर्डर करून ट्रान्सफर केला आणि त्याच्यानंतर ती जमीन 3,60,000ला सुनील तटकरेंच्या मुलाने आपल्या नावावर खरेदी खताने मारून घेण्यात आले। सुनील तटकरे आणि त्यांच्या मुलांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल होऊन आदिती तटकरे ह्या त्या मंत्री आहेत, यांनी सुद्धा त्यांच्या पदाचा त्या ठिकाणी दुरुपयोग केल्यामुळे या संपूर्ण कुटुंबाने यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आपल्या मंत्रिपदाचा। दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपानंतर सुनील तटकरे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। महेंद्र थोरवे यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं ते म्हणालेले आहेत। त्यांनी पुरावे द्यावेत, त्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार आहे। या संपूर्ण प्रकरणात सरकारी पडजमीन आणि त्याचा वाद काय आहे ते जाणून घेऊयात। राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आणि जमीनधारकांच्या सातबाऱ्या उतार्यांवर आकारी पड, सरकारी आकारी पड, मुलकी पड असे उल्लेख आढळून येतात। ही नोंद म्हणजे त्या जमिनी शासनानं जप्त केलेल्या आहेत। जमिनीचा महसूल हा कोणत्याही राज्य शासनाच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत असतो। शेतकऱ्यांनी किंवा जमीनधारकांनी महसूल भरला नाही तर शासनाला कायद्यानं जमीन जप्त करण्याचा अधिकार आहे। अशा जप्त केलेल्या जमिनी आकारी पड म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांचं व्यवस्थापन जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवलं जातं। थकबाकी वसूल करण्यासाठी शासन लिलावाची प्रक्रिया राबवतं। जर त्या लिलावाला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही तर संबंधित जमीन नाममात्र किमतीनं शासनाच्या वतीनं अधिकाऱ्यांकडून खरेदी केली जाते आणि त्या जमिनींवर सरकारी आकारी पड असा शेरा सातबाऱ्यावर नोंदवला जातो। हाच शेरा अनिकेत तटकरे यांचं नाव असलेल्या त्या सातबाऱ्यावर आहे। शासनानं कलम 182 मध्ये सुधारणा करून या सरकारी पडजमिनी थकीत महसूल भरून मूळ शेतकऱ्यांना देण्यासाठी नियम बनवले आणि गेल्या काही महिन्यांपूर्वीच हा सुधारित कायदा लागू झाला। पण अनिकेत तटकरे यांनी खरेदी केलेली ही जमीन सातबाऱ्यानुसार सुधारित कायद्याच्या आधी म्हणजेच 2010ला खरेदी केलेली दिसते। याचा अर्थ ही जमीन घेताना जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारची फसवणूक करून जमीन लाटल्याचे आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केले। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तुरटोली गावातील काही शासनाच्या आकारी पड असणाऱ्या जमिनी ह्या 2010ला खरेदी खताने कलेक्टरांच्या माध्यमातून कलेक्टरांवर प्रेशर देऊन असेल किंवा त्यांच्यावर दबाव टाकून असेल सुनील तटकरे, अनिकेत तटकरे यांनी या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर त्या ठिकाणी पीक पाण्याला नाव लावून करून घेतल्या आणि त्या जमिनी त्यांच्या नावावर ऑर्डर करून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या जमिनी ट्रान्सफर करून आपल्या मुलाच्या नावावर अनिकेत तटकरे आणि वेदांती अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळजवळ 4-4.5 एकरची जागा 3,66,000 फक्त कवडीमोल भावामध्ये विकत घेतलेल्या आहेत खरेदी खताने असे दाखवलेले आहे। परंतु या सगळ्या जमिनी आकारी शासकीय आकारी पड आहेत, सरकारी आकारी पडच्या जमिनी आहेत। रायगड जिल्ह्यातील सरकारी आकारी पडच्या जमिनी ह्या लोप पावत चाललेल्या आहेत। कलेक्टरांवर प्रेशर देऊन तटकरे आपल्या सत्तेचा माज दाखवून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रोहा असेल, मानगाव असेल, तला असेल, या सगळ्या परिसरातल्या अलिबाग असेल, या सगळ्या परिसरातल्या जमिनी कोणाच्या तरी नातेवाईकांच्या नाव असेल, मुलांच्या नाव असेल, अशा पद्धतीने सरकारी पडच्या जमिनी नावा करून घेतलेल्या आहे। माझ्याकडे पुरावे आहेत सगळे त्यांच्याकडे। मी मुख्यमंत्र्यांना याचं पत्र देणार आहे। विधानसभेमध्ये सुद्धा या संदर्भात मी लक्षवेधी मांडणार आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।